अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आता नवरात्र लवकरच येत आहेत आणि मग या शक्तीची उपासना घरोघरी घटस्थापना होते। जसं आपले कुळधर्म कुळाचार असतील त्या नियमाप्रमाणे सगळेजण घटस्थापना करत असतात किंवा उपवास धरतात। काही जण पायात चप्पल घालत नाही 9 दिवस, काही जण नुसते चहावर राहतात। म्हणजे मला आठवतं माझ्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये एक जण होता, तो माणूस फक्त 9 दिवस चहावर असायचा। बघून आम्ही अवाक व्हायचो आणि एवढं जड त्याला कंपनीतलं काम करायचं असायचं। आता इव्हन मी कामवाल्या बायका बघते येतात चप्पल घालत नाहीत पायामध्ये। एक जण जी होती तिला मी स्टेशन पासून मी सोडवायला जायचे तिला की तिच्या पायात चप्पल नाही। म्हणजे इतकं ह्या श्रद्धेने म्हणा किंवा की नाही बाबा आपण जर पायात चप्पल घाली तर देव आपल्यावर कोपेल किंवा ह्या अशा अश्रद्धेने पण करणारी मंडळी आहेत। आणि कसं असतं की आता विविध उपासनेचे प्रकार आपण युट्यूबवर बघतो किंवा कोणीतरी सांगतं, तसे करणारे पण लोक असतात। पण आता आपण आज या चर्चेमध्ये आपल्यासोबत प्रणव गुरुजी आहेत, रेंगे काका आहेत, तर आपण असं बघणार आहोत की अशी कुठली उपासना आहे की ती मी या 9 दिवसात करावं आणि मला त्याचं फल प्राप्त होईल। किंवा एखाद्याला आध्यात्मिक उन्नती करायची असते किंवा एखाद्याला देवीकडनं काही मागून घ्यायचं असतं। ती शक्ती स्वरूपिणी आहे, ब्रह्मा विष्णू महेशाच्या तिन्ही शक्ती जिथे एकवटले ती जगदंबा भवानी आहे, तिची आराधना आपल्याला करायची आहे। प्रणव गुरुजी देवी भागवत करतात, देवी पुराणाविषयी सांगतात। तर आपण आज या चर्चेमधनं हेच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगूयात की योग्य रीतीने जर आपण केली उपासना तर निश्चित आपल्याला फल प्राप्त होऊ शकतं। तर देवी पुराणाविषयी देवी भागवताविषयी आपण सांगावं। सर्वप्रथम देवी भागवताबद्दल आपण विचारलेलं आहे, ज्याप्रमाणे श्रीमद भागवत आहे त्याचप्रमाणे देवी भागवत आहे। आणि तत्समच तेवढ्याच श्लोक संख्येचं तेही आहे 18,000 श्लोकांचं। तर देवी भागवतामध्ये भगवतीच्या उपासनेबद्दल सांगितलेलं आहे। तर त्याच्यामध्ये विविध व्रतांचं वर्णन आहे, विविध पद्धतीने भगवतीच्या पूजनाचं वर्णन आहे, विविध व्रताधिकांचं नियम आहे वर्णन आहे आणि नवरात्रामधलं तर विशेष करून आहेच। तर देवीच्या 4 नवरात्रांचा उल्लेख हा तिथे येतो। पण त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच अश्विनातली नवरात्र प्रचलित आहे आणि बाकी नवरात्र मग उत्तरेत असतील, दक्षिणेत असतील, अशा प्रकारे प्रसिद्ध आहे। तर आता ह्या अश्विन शारदीय नवरात्रामध्ये काय करावं असं जसा आता विचार झाला त्यानुसार आपल्या कुलपरंपरेनुसार जे काही नियम असतील तेवढ्या नियमांचं आपण पालन करावं। आणि आग्रह हा असेल की कुठल्याही कठोर नियमांचं पालन किंवा ज्याला अतिरेक कुठल्याही नियमांचा हा असू, अति तिथे माती म्हणतातच ना, माती। आणि याला शास्त्रीय प्रमाण काय लोक विचारतात, बरोबर आहे, शास्त्रीय प्रमाण हवं। आता गीतेमध्ये याला आसुरी तप असं म्हणलंय। बर करशयंत शरीरस्थम भूतग्राम चेतसः मांचैवांत शरीरस्थम तान्विध्यासुर निश्चया, असं भगवंतानी गीतेमध्ये म्हणलंय। याला आसुरी तप, निश्चित तो आसुरी तप समज अर्जुना, असं देव म्हणतायत। आपल्या शरीराला कर्षित करणं, कारण की देव म्हणतात शरीरामध्ये मी आहे, बरोबर। आणि जास्त कठोर असं काही करून त्या मी जो सर्वांच्या अंतस्थ आहे हा मला त्रास होतो, असं देवाचं म्हणणं आहे, बरोबर। म्हणून त्यामुळे अतिरेकपणा कठोरपणा म्हणा हे असं अधिक करू नये। कलियुग आहे आणि कलियुगामध्ये शरीर प्राण हे अन्नगत आहेत, त्यामुळं अधिक कठोर कुठल्याही गोष्टीचं आता पुराणामध्ये जे महात्म्य आलेलं असतं, जे नियम आलेले असतात, तर हे पूर्वीतल्या युगांचे हे आहेत नियम सांगितलेले। पण तसं अंथरूण बघून पाय पसरणे हे आपल्याकडे प्रसिद्ध वाक्प्रचार आहे। त्याप्रमाणे आपल्या शरीराची स्थिती ओळखून, जेणेकरून मुख्य गोष्ट काय, उपवास शब्दामध्ये सुद्धा उपसमीपे आसनमिति उपवासा, की त्या देवतेच्या समीप तुम्हाला मन बुद्धी चित्ताने राहायचं, बरोबर, ह्याचं नाव उपवास आहे। आणि त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे अन्न पाण्याचा विसर पडणं अपेक्षित आहे। आता स्वाभाविकपणे जर विसर पडत नसेल तर जेणेकरून सारखं त्या अन्नाची आठवण होणार नाही, तेवढं का होईना अन्न ग्रहण करून ते आपण त्या भगवंताच्या त्या भगवतीच्या मना चिंतनामध्ये आपण लागलं पाहिजे, हे मुख्य लक्ष आहे। मुख्य लक्ष ज्यावेळेस आपण विसरतो त्यावेळेस दुसऱ्याच कुठल्या तरी नियमांना आपण धरून बसतो आणि मुख्य बाजूला सुटतो। मुख्य त्या भगवतीची, त्या भगवंताची त्याचं चिंतन अपेक्षित आहे। आता नवरात्रीचा आपण विचार करतोय तर भगवतीचं चिंतन अपेक्षित आहे। आता काय काय केलं जाऊ शकतं, एकतर प्रत्येकाला कुलस्वामिनी असते किंवा आपले कुलदेवता असतात, ज्या कुलदेवता ज्या असतात त्या कुलदेवतेची शक्तीच आपण कुलस्वामिनी समजू शकतो।
कोणाचं समजा काय भगवान विष्णू भगवान व्यंकटेश वगैरे जर कुलदेवता आहेत, तर भगवती महालक्ष्मी तिची कुलदेवता आहे. पुष्कळ जन्मांतर आम्हाला कुलदेवी माहित नाही, त्यांच्यासाठी आता महाराष्ट्रामध्ये तशी अडचण कमी असेल ही, पण काही काही जणांचा असा प्रश्न असतो. तर आपण आपल्या कुलस्वामींचं यथाशक्ती नामस्मरण करावं, चिंतन करावं. आता अधिक चिंतन होण्यासाठी एक पर्याय म्हणजे काय, आपण त्या देवतेच्या पुराणाचं श्रवण करावं. आता देवीच्या पुराणामध्ये काय आहे, देवी भागवत एकतर प्रसिद्ध आहे, अजून देवी पुराण, त्रिपुरा रहस्य, दत्त भार्गव संवाद वगैरे हे देवीच्या उपासनेमधले हे विशिष्ट तात्विक असे ग्रंथ आहेत. तर ह्यांचं आपण अधिकाधिक श्रवण केलं पाहिजे. आता ज्या प्रकारे गणपती मंडळांमधून सामूहिक गणेशोत्सव साजरे होतात, त्या प्रकारे देवीचे सुद्धा विविध मंडळांमधून उत्सव साजरे होतात. तर ह्या सगळ्या मंडळांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की आपण जे उत्सव साजरे करतो त्याच्यामधून समाज प्रबोधन हे त्या त्या देवतेच्या माध्यमातून झालं पाहिजे. आता नवरात्राचा कालावधी आहे, तर त्याच्यामध्ये बाकी सगळ्या अजून गोष्टींना हे असतं, तर त्याच्यामध्ये देवी भागवताचंही आपण आपले जे कोणी स्थानिक गुरुजी असतील त्यांच्याकडून केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण ह्या मुख्य गोष्टींचा विसर पाडतो त्यावेळेस अनावश्यक गोष्टी हे प्रवाहात शिरतात. जसं आता देवीच्या प्रसन्नतेसाठी गरबा करणे हे योग्यच आहे, पण त्याच्यामधून पुढे अजून विकृती म्हणून ते नॉर्मल डान्स वगैरे असं सुद्धा काही काही ह्याच्यामध्ये होतं. आता देवीच्या समोर सेवा म्हणून शास्त्रीय पद्धतीने नृत्य सेवा करावी, तर ह्याचं विधान आहेच, पण आज जे त्याचं विकृत स्वरूप झालेलं आहे, तर असं हे होता कामा नये. एक समाजासमोर आदर्श ठेवण्यासाठी म्हणून आपण पौराणिक प्रक्रियेने देवी भागवत पुराणाचं वगैरे स्वाध्यायाच्या रूपाने समाजाला एक छान दिशा, उपासना आणि त्या निमित्ताने भगवतीचं चिंतन हे नवरात्रीमध्ये व्हावं. कमीत कमी कठोर नियमांचं आपण आचरण करावं, आपल्या कुलस्वामिनीचं जास्तीत जास्त नामस्मरण करावं आणि शक्य असल्यास देवी भागवत इत्यादी पुराणांचं श्रवण करावं. हे सामान्य हे आहे. आता आपण गुरुजींकडून काय काय करू शकतो, तर सप्तशतीचे पाठ हा एक राजमार्ग सांगितलेला आहे. ते पण आजकाल काय झालं माहिती का, काही स्त्रिया आहे ना सर्रास सप्तशतीचे पाठ करतात. तर मला ते पण हवंय, आणि मगाशी जो मंडळाचा उल्लेख आहे ना ते पण मला बोलायचंय जरा. तर तुम्ही आधी हे करा की सप्तशतीचे पाठ कोणी करावेत, कारण की कसं असतं की पुरुष आणि स्त्री सध्याला बरोबरीने चालतात, खांद्याला खांदा लावून. मग गुरुचरित्र पुरुष वाचतात, मग महिलांनी का वाचू नये म्हणून महिलांनी वाचणं सुरू केलं. पुरुष पौरोहित्य करतात, स्त्रिया पण आता करतायत. मग आता सप्तशतीचे पाठ सुद्धा सर्रास सगळ्या बायका नवरात्रात करतात. मग याविषयी थोडस सांगा. हे बघा, प्राकृतिक ज्या गोष्टी आहेत त्याला आपण बदलू शकतो का? जे पुरुष शरीराचे धर्म आहेत ते पुरुष शरीरासोबतच राहणार आहे. ते किती समानता केली तर त्याच्यामध्ये स्त्री शरीराचे गुण येऊ शकत नाहीत. जे स्त्री शरीराचे धर्म आहेत ते त्याचं साम्य किंवा त्याची समानता किंवा त्याची बरोबरी ही पुरुष शरीरात येऊ शकते का? नाही, प्रत्येकाचं पृथकत्व आहे. तर त्यासाठी आपल्याला मार्गभेद सांगितलेले आहेत. म्हणून मी मघा एक वाक्य म्हटलं, आपल्याकडे फलामध्ये फरक नाही कुणाला, मार्गामध्ये फरक. मार्गामध्ये शेवटी जे फळ प्राप्त व्हायचे ते स्त्रीलाही तेच प्राप्त होणार आहे, ते पुरुषाला प्राप्त होणार आहे, ते एका अज्ञानाला सुद्धा तेच समान प्राप्त होणार आहे, ते एका ज्ञानी पंडिताला सुद्धा तेच प्राप्त होणार आहे. मार्ग वेगवेगळे असतील पण फळापासून कुणालाही वंचित ठेवण्यात आलेलं नाही. तर त्यासाठी मार्ग वेगवेगळे असतात. आता सप्तशती हा तसा पाहायला गेलं तर उग्र प्रयोग आहे. उग्र प्रयोग आहे, बरोबर आहे. रुद्र सुद्धा तसाच आहे. रुद्र शब्दाचा अर्थ ज्याच्यामध्ये रौद्रत्व आहे ते रुद्र आहे, बरोबर आहे. तर तसं सप्तशती हे जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामुळं तो जे प्रकरण आहे ते अगदी उग्र आहे. तर त्यामुळे प्राकृतिक जी ओळीबद्ध आहे तर असं आपण वाचू शकता, हरकत नाही. आणि सप्तशतीचं तर असं आहे की ते तंत्रप्रधान प्रकरण आहे. बर, ते व्यासकृत पुराण नाहीये, लक्षात घ्या, ते मार्कंडेयकृत पुराण. बरोबर आहे, बरोबर. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये तंत्रशास्त्राची प्रधानता आहे. आणि तंत्रशास्त्राचं असं आहे की त्याच्यामध्ये जर छेडछाड जर झाली, अनधिकार चेष्टा ज्याला आपण म्हणतो, बरोबर, ज्याच्यामध्ये अधिकार शब्दाचा अर्थ योग्यता आहे, हक्क असा नाहीये, तो चुकीचा प्रचलन झालेला एक वाक्प्रचार आहे. पण अधिकार शब्दाचा अर्थ योग्यता. एखादं साधन एकासाठी योग्य आहे, दुसऱ्यासाठी वेगळं साधन योग्य असतं. तर अनधिकार चेष्टा ज्यावेळेस तंत्र इत्यादी मार्गामध्ये होते त्यावेळेस त्याचं विपरीत फळ मिळण्याची जास्त शक्यता असते. आणि तसे आम्ही प्रत्यक्ष तसे अनुभवही पाहिले की बाबा त्यांना त्रास होतो आणि त्यावेळेस कळत नाही कशामुळे होतं. तर त्यामुळे हे जे मंत्र असतात, मंत्रांशी खेळ असू नये. एक एक अक्षर असेल, एक एक शब्द असेल, एक एक श्लोक असेल, तर हा खूप शक्तिशाली असतो. मंत्राणा अचिंत्य शक्ती हे असं म्हणलंय.
आणि त्यामुळे त्याचा प्रयोग हा सांभाळूनच करणं अपेक्षित असतं. त्याच्यामुळे मराठी ओवीबद्ध पाठ करावा. ज्यांना सप्तशतीत काय सांगितलं हे समजून घ्यायचंय त्यांनी नुसतं भाषांतर वाचलं तरी चालेल, त्याला पारायणाचं वगैरे काही हे नाही. नाही. पण मग आता काही स्त्रियांची खरंच इच्छा असते मनापासून त्या आई भगवतीला अगदी म्हणजे आपलं सगळं सर्वस्व मानत हो, असतात. हो, हो. मग त्यांनी सप्तशतीचे पाठ करायची त्या स्त्रीची खूप मनापासून इच्छा असेल तर मग तिने मग समजा तिचे मासिक धर्म गेलेले असतील हो. मग अशा स्त्रीने केलं तर चालेल का? असं आहे, मराठी प्राकृत करणं जास्त उपयुक्त आहे. कारण की बरं. किती जरी नाही म्हणलं तरी संस्कृतच्या उच्चारणामध्ये फरक पडतो. बरं. आणि ज्यांनी संथा घेतलेली नसते किंवा अशा वेळेस ज्यावेळेस पाठ होतो त्यावेळेस अहो पुष्कळ म्हणजे नेहमी म्हणणाऱ्या गुरुजींच्या सुद्धा मुखातून आम्ही अशुद्ध कधी कधी निघताना आम्ही पाहतो. बरोबर आहे. तर ज्यांना संस्कृतचा सराव नाहीये किंवा नेहमी म्हणण्याचं हे नाहीये, तोंडात बसलेले नाहीत शब्द, तर अशांकडून तशी अशुद्धी वगैरे घडू शकते. त्यापेक्षा प्राकृत म्हणलेलं कधीही चांगलं. आणि जर आपल्याला तत्व समजून घ्यायचं असेल तर अजून एक सांगतो, वाचनापेक्षा हे उत्तम परंपरेच्या साधकाकडून श्रवण हे जास्त लाभकारी ठरतं. अच्छा, म्हणजे एखादे गुरुजी आपल्या घरी बोलवून आपण त्यांच्याकडनं पाठ करून घेतला सप्तशतीचा. आता पण आपल्याकडे मग त्याला किती वेळ लागतो? समजा मी गुरुजी आज माझ्या घरी ठरवलं की या नवरात्रात मला गुरुजींना बोलवायचंय, मग साधारण किती वेळ लागतो एक पाठ सप्तशतीचे करायला? कसं आहे? साधारणतः नुसता पाठ जर म्हणलं तर 1.25 ते 1.5 तासाचं. अच्छा अच्छा. तर असं हे लागतं. बरं. आणि जर आपल्याला समजा भावार्थ जर श्रवण करायचं, जसं देवी भागवत कथा किंवा प्रवचन पद्धतीने, तर ते सुद्धा श्रवण करणं हे जास्त उपयुक्त असतं. कारण आपल्याकडे पूर्वी पोथी ऐकायची परंपरा. हो, खरंय खरंय. आपल्या परंपरेमध्ये शब्द आहे बहुश्रुत. बरोबर आहे. बहुश्रुत म्हणजे काय, ज्यांनी पुष्कळ श्रवण केलेलं आहे. पुष्कळ वेळेस आपण आपल्या मनाने ज्या वेळेस ग्रंथ वाचतो, पुष्कळ शक्यता अशी असते की जो सिद्धांत आपल्यासाठी नाहीये तोच आपली बुद्धी ग्रहण करण्याची एक शक्यता जास्त असते. बरोबर आहे. आपल्यासाठी कुठला सिद्धांत उपयुक्त आहे हे आपण सुयोग्य एखाद्या व्यक्तीकडून ज्यावेळेस ऐकतो, ज्याप्रमाणे मेडिकलमध्ये सगळ्याच गोळ्या आहेत, आपल्यासाठी कुठली योग्य आहे, कुठलं औषध किंवा कुठली गोळी योग्य आहे हे आपल्याला जाणकाराकडून जसं घ्यायचं असतं. तर भागवत असेल, देवी भागवत असेल, सप्तशती असेल, तर आता आम्ही नवचंडी शतचंडी ह्याला आमचं जाणं होतच मोठ्या मोठ्या यज्ञांमध्ये. तर तिथं आम्ही अगत्याने सप्तशतीचा आम्ही अर्थविवेचन करतो, सप्तशतीचं प्रवचन करतो, की जेणेकरून आता लोक 100 पाठ करत आहेत, सहस्त्रचंडीमध्ये 1000 पाठ असतात, तर त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं याचा भावार्थ लक्षात आला पाहिजे. तर लोकांच्या इतक्या छान प्रतिक्रिया असतात की बाबा आम्हाला आम्ही 1000 पाठ करवले, इतकं आम्ही हे केलं करवलं, पण आम्हाला त्याचा भावार्थ आणि त्याची गोडी माहिती. बरोबर. आता तसं पाहायला गेलं तर सप्तशती उग्र प्रयोग आहे, पण त्याच्यामधला सुद्धा गोडी कशी शोधून काढायची, मग त्याच्यामधलं जे स्तुती प्रकरण आहे, देवतांनी जी स्तुती केलेली आहे, आणि अजून सुरत समाधींचं जो प्रकरण आहे, तर हे तुम्हाला एखादं तिखट गोष्टीला सुद्धा गोड करून सांगणारं बरोबर एखादं आपल्याला व्यक्तिमत्व असं आवश्यक असतं. आणि ते भाववृद्धी करायला, आपली भक्ती वाढवायला हे जास्त लाभकारी ठरतं. बरोबर. तर अशा प्रकारचं साधन हे नवरात्रीमध्ये केलं जावं. आपण मगाशी बोलताना बोलला की रुद्र म्हणजे रौद्र उग्र आहे. तर वेदाध्ययन बऱ्याच वेळा, म्हणून शेवटी शांती अध्याय सुद्धा आहे त्याच्या. बरोबर आहे. बऱ्याच वेळा महिलांना असं वाटतं की आम्ही वेदाध्ययन कार्य करू, पण आपण जे काही गोष्टी आहेत त्या वेदाचा भाग आहे, ते महिलांनी म्हणू नये असं या ठिकाणी आपल्या प्रचलित आहे. बरोबर. हा प्रश्न विचारला होता, रामकृष्ण सरस्वतींना प्रश्न विचारला होता. तर गुरुदेव म्हणले की वेदाध्याय असेल किंवा रुद्र असेल, हे जे करतात त्याने एक वेगळी ऊर्जा, वेगळी उष्णता निर्माण होते. बरोबर आहे. आणि उष्णता जर निर्माण झाली स्त्रियांमध्ये, तर स्त्रियांचा जो जननत्वाचा भाग आहे, स्त्री सुलभ ज्या भावना आहेत त्या त्यांना येणार नाही, आणि स्त्री सुलभ भावना आल्या नाही ती सृष्टी चालणार नाही. बरोबर. वात्सल्य भाव किती हे केलं, विचार करून त्यांनी सांगितलं की त्यामुळे या महिलांनी वेदोच्चारण किंवा ज्यात वेदांचा भाग आहे ते करू नये, पण बाकी सगळं महिलांना करता येईल. महिलांना आमच्या धर्मात कुठेही कमी लेखलेलं नाही. या सगळ्या महिला आमच्या बरोबरीच्या जास्त लिहिलेलं आहे. आणि गुरुदेवांनी या सगळ्या महिलांना स्वतः गुरुदेव मातृ स्वरूप संदेश. बरोबर. हे खरं तर शास्त्रामध्ये स्त्रीला अर्धांगिनी म्हटलेलं आहे. हे जे उत्तर दिलं ते उत्तर आजपर्यंत कोणाकडे मी ऐकलं नाही की त्याच्यामध्ये एवढी ऊर्जा असते की पुरुष मंडळी देखील जे म्हणणारे आहेत ते वृक्ष होतात. बरोबर. तुमची तब्येती बघा त्याच्या, ते वृक्ष होतात.
बरोबर. आणि मग हे जर महिला म्हणायला लागल्या आणि महिला जर असं झालं तर या पृथ्वीचं संजीवन राहील. बरोबर. हे पृथ्वीचं सृष्टीचक्र चालू राहिलं पाहिजे. त्याचा परिणाम सरळ सरळ व्यक्तिमत्वावरच होतो. म्हणून हे व्यक्तिमत्वावरच सगळं होतं. सांगितलं. अगदी. उद्याला जर तुमची सृष्टीच चालली नाही त्याला काय अर्थ आहे? खरं आहे. म्हणजे गुरुदेवांनी किती पुढचा विचार करून सांगितलं. अगदी अगदी. बरोबर आहे. बरोबर आणि आहे. गुरुदेवांनी तेव्हाही सांगितलं की स्त्रियांना आमच्याकडे हीन दर्जा अजिबात नाही. स्त्रिया आमच्या बरोबरीच्या आहेत. बरोबर. गृहस्थाश्रमामध्ये सगळी कर्म आपल्याला त्या स्त्री बरोबर म्हणजे जी बरोबर पत्नी आहे. आहे ती तिच्याबरोबर फक्त करतात. नवऱ्याच्या हाताला हात लावते आणि सगळ्या पुण्याचा वाटेकरी हा, होते स्त्री. वाटेकरी. बरोबर आहे. त्यामुळे आता- हे जे गुरुदेवांनी मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन असं आजपर्यंत कोणी केलेलं. हो. पण आता काय होतं माहिती का, समाजात या महिलांचं एक वेगळं आहे की आम्हाला तुम्ही कमी समजताय मग आम्ही हे करणार. ते काय असं माहिती का, सध्या समाजात जे वातावरण आहे त्याप्रमाणे काही महिला करत असतात. काय दलाजी पाटील त्यांनी करावं हा भाग वेगळा आहे. पण या ठिकाणी गुरुदेवांचं मार्गदर्शन आमचे गुरुदेव कायम सोहळ्यात असायचे. तर त्यांना कोणी शिवायचं नाही. पुरुष मंडळी म्हणजे आम्ही देखील सेवेकरी होतो. म्हणजे मी जेव्हा सेवा करायचो पंचवर नेसून तर त्यावेळेस देखील आम्हाला अंगात बनियन शर्ट असताना त्यांना पाणी द्यायचा अधिकार नव्हता. पंचा सकच्छ असेल तेव्हा द्यायचं आणि ते काम झालं की तुम्ही तुमचे कपडे घालायचे हे सांगितलं होतं. पण पुरुषांना देखील आम्हाला शिवता येत नव्हतं. बरोबर. तर ज्यावेळेस गुरुपौर्णिमेला आम्ही सगळे पुरुष मंडळी गुरुदेवांच्या पायावर डोकं ठेवायचो. आम्हाला पुरुषांना मग तिथे पुरुष असताना सगळ्या पुरुष वर्ग त्याचा जात धर्म पंथ काही न विचारता सर्व पुरुषांना गुरुदेव त्या दिवशी चरण स्पर्श द्यायचे. एवढा हा तुमचा हक्काचा दिवस आहे घ्या सगळं. पण महिलांना मिळतो. महिलांना मिळत होतं. काही महिलांनी प्रश्न विचारला की आम्हाला का नाही. तर गुरुदेवांनी फार समर्पक उत्तर दिलं. म्हणजे तुम्ही सगळ्या ज्या महिला आहेत ना त्या मला माते सोडला आणि बरोबर आहे. मातेनी कधीही पुत्राच्या पायाला हात लावायचा नसतो. बरोबर. डोकं ठेवायचं नाही हात लावायचा नाही. त्यामुळे मी तुम्हाला मातृस्वरूप असल्यामुळे मी हे करत नाही. अर्थात हे उत्तर देणारे आणि प्रत्यक्षात ते माता सांभाळणारे असल्यामुळे होत आहे. ते असं उत्तर त्यांनी दिलं. त्याच्यानंतरही महिला म्हणल्या नाही काहीतरी करा. ते म्हणले बघू नंतर पुढे. ते पुढे उगवलंच नाही. पण ही 98ची चर्चा आहे. बरोबर आहे. 99 गुरुदेवांनी ध्येय ठेवलं. बरोबर. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणची परंपरा वेगळी आहे. काही ठिकाणी महिला जातात तिथे डोके ठेवतात. ते प्रत्येकाचं हे आहे. पण गुरुदेव कायम सहज असल्यामुळे ते आणि त्यांनी हे उत्तर जे दिलंय ते अप्रतिम उत्तर आहे असं माझं. बरोबर आहे. बरोबर. मगाशी आपण तो मंडळांचा उल्लेख केला होता की आता काय होतं अनेक म्हणजे नवरात्र म्हणजे केवळ दांडिया असं असं सगळीकडे हे झालेलं आहे. आणि मला तर कधी कधी असं वाटतं की येणाऱ्या पिढीला नवरात्र म्हणजे फक्त दांडिया एवढंच कळेल की तिच्या समोर आपल्याला भागवताचं श्रवण करायचं आहे किंवा आपल्याला काही उपासना करायची आहे, श्रीसुक्त म्हणायचं आहे, आरती करायची आहे 2 वेळेला, तिला आवडणारे वेगळे वेगळे भोग त्या ठिकाणी आपल्याला अर्पण करायचे आहे. ही सगळी सेवा आहे. बरोबर. आणि आपण जसं म्हटलं की त्या ठिकाणी उपवास करायचे म्हणजे तिथे आपल्याला वास करायचे, तिच्याजवळ थांबायचं, हे सगळं. मनबुद्धी चित्त. हा म्हणजे आज ही जी मंडळ आहेत ना त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की नुसता दांडिया म्हणजे नवरात्र नाहीये. तर हे कुठेतरी आज तुम्ही धर्म प्रसार प्रचाराचं कार्य करत आहात. तर तुम्ही त्या अधिकारवाणीने सगळ्या श्रोत्यांना सांगा, आपल्या प्रेक्षकांना, की तुम्ही नवरात्रात ही देवीची उपासना करा. नुसतं दांडिया खेळणं, गरबा खेळणं म्हणजे नवरात्र नाही. आणि आपल्याकडे तर घागरी फुंकणं असे प्रकार होते. हा दांडिया हा महाराष्ट्रातला प्रकार नाहीच आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर आपण थोडक्यात आता आपण हे संपवूयात की उपासना ह्या 9 दिवसामध्ये काय करावी. कारण की नवविधा भक्तीमधली पहिली पायरी श्रवण आहे. जसं आपण सांगितलं की पुराणांचं श्रवण केलं पाहिजे. मग ती जे आत्मनिवेदनापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या 9 दिवसांचा कसा उपयोग करावा हे आपण आपल्या सगळ्या आता प्रेक्षकांना सांगावं. अगदी. सर्वात पहिल्यांदा जसं आपण म्हणल्याप्रमाणे नवविधा भक्तीची पहिली पायरी ही श्रवण आहे. त्यामुळं त्या तत्वाचं, त्या देवतेच्या उपासनेचं, त्या देवतेच्या पुराणाचं श्रवण हे अपेक्षित आहे. मंडळांना सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की देवी भागवत ह्याचा आपण प्रयत्न करावा. ते शक्य नसेल तर कमीत कमी तत्संबंधित विषयी असणारे छान आपल्यासारखे कीर्तनकार आहेत त्यांच्या कीर्तनांचं आयोजन करावं. तेही जर शक्य नसेल तर प्रवचनाचं आयोजन करावं. प्रवचन तर काय वन मॅन शो असतो, तर एखाद्या व्यक्तीने सुद्धा प्रवचन केलं जाऊ शकतं. तर ह्याचं कुठंतरी स्वाध्याय होणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर श्रवण झालं की त्याच्यानंतर कीर्तन.
तर बाकीचे आता देवासमोर कीर्तन म्हणजे तत्संबंधी स्तुती असेल, तत्संबंधी नामस्मरण असेल, तत्संबंधी भजन असेल, यांचं कीर्तन व्हावं. आज विकृती काय होते की आज काय पिक्चरची गाणी लागतात, अजून काही डीजे लावून अजून काही हे केलं जातं. हे लक्षात घ्या, ह्यानी ती दैवी शक्ती आपल्यावर कृपा करणार नाही, पण जे आसुरी शक्ती असतात त्यांचं बळ वाढल्याशिवाय राहत नाही बरं. तर त्यामुळे कीर्तन व्हावं त्या देवतेचं. मग त्या देवतेचं भजनांचं आयोजन असेल, भजन संध्या असेल, किंवा मग आपलं कीर्तनाचा ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये प्रचलित क्रम आहे तर तशा प्रकारचं कीर्तन केलं जाऊ शकतं. हा पण मंडळाने नियम घ्यावा की बाबा 9 दिवस 9 वेगवेगळ्या लोकांच्या समूहाने, आज ह्या भागातल्या, उद्या त्या भागातला, अर्धा तास संकीर्तन करावं देवीसमोर, काय हरकत आहे. तर असे चांगले उपक्रम हे केले गेले पाहिजेत. ह्यानी काय होणार आहे, ह्यानी त्या मंडळामध्ये त्या देवीच्या दर्शनाला, पूजनाला येणाऱ्या लोकांचं सुद्धा कल्याण होणार आहे. तर आता काही सिद्धस्थान असतात, त्यांच्याबद्दल प्रचलित असतात, तर त्यांचं काय, आता दगडूशेठ गणपती असेल किंवा लालबागचा राजा असेल, त्या प्रकारे हे मोठे प्रचलित स्थान आहेत. आता त्या पूर्वजांच्या पुण्याईवर आजपर्यंत चाललेले आहे. आज त्यांच्या नावावर काही विकृत जरी चालले असेल तरी वेगळी गोष्ट आहे. आता असेच देवीचे पुष्कळ सिद्धस्थान आहेत की बाबा ह्या ठिकाणची देवी पावते, त्या ठिकाणची देवी पावते. कोणीतरी सुरुवात करणाऱ्याने अशा प्रकारच्या आदर्श तपस्वी साधकांनी सुरुवात केलेली असते, त्याच्यामुळे ती पावायला सुरुवात होते. मंडळाने ही दक्षता घेतली पाहिजे की असा आपण काही पुण्यात्मक असा आपण उपक्रम केला पाहिजे, तर आपल्याला त्यातून काही विशेष लाभ होणार आहे. कीर्तन करावं, त्याच्यानंतर श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम, ज्या निमित्ताने भगवतीचं स्मरण होईल, भगवतीच्या लीलांचं इत्यादी स्मरण होईल, अशा प्रकारचे देखावे करावेत. देखावेच जर करायचे आहेत तर भगवतीने कशा प्रकारे आसुरांचा नाश केलेला आहे, भगवतीने कशा प्रकारे दुष्ट प्रवृत्तींचा नाश केलेला आहे, अशा प्रकारचे दिखावे करावेत जेणेकरून तिच्या पराक्रमाचं स्मरण होईल. स्मरणम पादसेवनम, प्रत्यक्ष तिची सेवा ही कशा प्रकारे होईल. आपल्याकडे जर कुमारी पूजन असेल, बरोबर आहे, कुमारिका पूजन करतो आपण, ललिता पंचमीला आहे, अष्टमीला आहे. आणि जगाच्या पाठीवर कुमारी पूजन करणारं, स्त्री पूजन करणारं, सुवासिनींचं पूजन करणारं हा आपला जगाच्या पाठीवर एकमेव धर्म आहे बरं. आणि ह्या माध्यमातून जर आपण विशुद्ध शास्त्रीय परंपरेने जर आपण असं करत गेलो ना, तर तुम्ही सांगा, ज्यावेळेस आपण कन्येमध्ये देवी पाहतोय, त्यावेळेस आपण सुवासिनीमध्ये आपण देवी पाहतोय, त्यावेळेस समाजामध्ये विकृती आणि अत्याचाराचं प्रमाण कमी होणार नाही का? बरोबर आहे. म्हणजे आपल्या धर्माचं पालन करताना आपल्या धर्माचा ही विशेषता आहे की ते नुसतं कर्मकांड नाहीये, ते तुमची दृष्टी बदलून टाकतं. बरोबर आहे. म्हणून परंपरा म्हणून त्याला करायचं नाही, तर एक विशेष व्यापक आणि आदरणीय पूज्य दृष्टी ही व्हावी यासाठी म्हणून हे उपक्रम केले जाऊ शकतात. पादसेवनम, अर्चनम, भगवतीची पूजा करावी. अहो जितका आनंद जशी सूक्ष्मता बारकाई देवीच्या पूजनात आहे ना, तसं तुम्हाला जगाच्या पाठीवर दुसऱ्या पूजनामध्ये मिळणार नाही बरं. देवीच्या पूजनामध्ये एकतर भूशुद्धी म्हणजे आपल्या शरीरामधली भूतशुद्धी, अर्थात आपल्या शरीरामधल्या तत्वांची शुद्धी. जसं आपण म्हणतो ना की आपण भगवंताचे अंश आहोत, आपण शक्तीचे अंश आहोत, त्या ईश्वरी आपल्या शरीरात असणाऱ्या पंचमहाभूतांचं शोधन करून स्वतः ईश्वरीय शक्तीमध्ये प्रतिष्ठित होऊन न्यासांच्या विविध एकादश न्यासांच्या माध्यमातून आपलं शरीर दिव्य मंत्रमय करून पात्रासाधन, राजोपचार ह्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण भगवतीची पूजा करतो ना, समाधी सदृश तुम्हाला अनुभव झाल्याशिवाय राहणार. रामकृष्ण परमहंसाचं उत्तम उदाहरण आहे, काली मातेची कशी अर्चना करायचे, वाचन भक्ती. अगदी हे देवीचं पूजन जर तुम्ही सविधी करायला गेलात ना, तर सगुणातून निर्गुणाकडे आपोआप मनुष्य जातो आणि साधकाची स्थिती ही उच्च बनत जाते. मंडळांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही रोजची अशा प्रकारचे यजमान करा, तुम्हाला त्या यजमानांचा सकारात्मक असा प्रतिसाद आल्याशिवाय राहणार नाही. तर देवीच्या पूजनामध्ये, उपासनेमध्ये खूप विशेष सूक्ष्मता आहे. तर म्हणून अर्चन भक्तीला खूप विशेष महत्व आहे. अर्चना वंदन, आपण तिचं वंदन करावं. मग त्या विविध मातृस्वरूपांमध्ये आपण तिचं वंदन करावं, विविध शक्ती स्वरूपांमध्ये आपण तिचं वंदन करावं. वंदनम दास्यम, दास्य करावं. आपण सेवा वाटून घ्यायची असते. मग कुठल्या लोकांनी झाडू काढण्याची सेवा असेल, कुठल्या ह्यांनी अजून कशाची सेवा असेल, तर उपक्रमांमध्ये ह्या सगळ्या भक्तीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या वाटून दिल्या पाहिजेत, ह्या प्रकाशित केल्या पाहिजेत, ह्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. तर दास्य भक्तीमध्ये आपण सगळं काही आसपासची स्वच्छता असेल, सगळं काही काम स्वतः जातीने उभं राहून देवीचा भगवतीचा शृंगार असेल किंवा अजून ह्या सगळ्या गोष्टी आपण दास्य भक्तीत करू शकतो. आणि भगवतीशी सख्य तिची स्तुती करत
ज्यावेळेस आपण देवीची स्तुती करतो त्यावेळेस बाकीचं जग राहत नाही, आपण आणि देवी, आपण आणि एवढंच एवढंच हे असतं. मग तिथं अधिकाराने देवाला भांडणं सुद्धा असतं. हो. तर हे सख्यत्वात मोड. सख्य अशा प्रकारे आणि सख्यम आत्मनिवेदन, ज्यावेळेस आपण सख्यत्व करून ज्यावेळेस खूप प्रेम होतं ना, त्याचा पर्यवसान उर्मटतेमध्ये होत नाही, त्याचं पर्यवसान पुढे आत्मनिवेदनात होतं, की पुढं आपलं सगळं निवेदित, माझं सगळं काही तुझंच आहे, अशा प्रकारचं निवेदन हे निवेदन नवी भक्ती आहे. आणि ही या नवरात्रामध्ये आपल्याकडून उपासना घडावी. आणि हेच स्वरूप नवदुर्गांचं सुद्धा असंच आहे. प्रथमम शैलपुत्रीच्या द्वितीयम ब्रह्मचारिणी, ही पर्वतासारख्या कठोर असणाऱ्या तत्वाची अशी ही पुत्री रूपाने जी उत्पन्न होते, ब्रह्मचारिणी रूपामध्ये जी तपस्येला प्रारंभ करते, ती चंद्रघंटा आहे. आणि जी कुष्मांड आहे, पंचमौ स्कंद माते, जी कार्तिकेयाची जी माता आहे, जो देवांचे सेनापती आहे अशांची ती माता आहे. पंचमौ स्कंद माते ती षष्ठं कात्यायनी, तिच्या सर्वांना वर देणारी ती कात्यायनी, षष्ठं कात्यायनी तिचे सप्तम कालरात्री, ती ज्यावेळेस उग्र दुष्ट दैत्यांना मारायचा प्रसंग येतो, त्यावेळेस ती उग्र अशी कालरात्री होते. सप्तमं कालरात्रीची महागौरी तिची अष्टम तिचं जे स्वरूप आहे ती म्हणजे महागौरीचं आहे. आणि नवम सिद्धिदात्रीच, नव जे तिचं स्वरूप आहे ते सिद्धिदात्रीचं सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्रदान करणार आहे. यासाठी नवदुर्गांच्या क्रमाने तिचं चिंतन करावं. देखावे सुद्धा प्रदर्शित करायचे असतील तर मंडळांनी ह्या सगळ्या देवीच्या 9 स्वरूपांचे देखावे हे साजरे करावेत. सगळ्यांचे चित्र आज आपल्याला सुलभ आहेत. आज 50 वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वी हे सगळे चित्र सुद्धा सुलभ नसायचे. बरोबर. ह्याचा आपण सकारात्मक विज्ञानाचा उपयोग करून आजच्या काळानुरूप कशी भक्ती वाढेल, तर उपासना वाढेल, समाजामध्ये सात्विकता वाढेल, याचा विचार करावा. एक छोटस सूत्र सांगतो की धर्म कशाला म्हणावं, अधर्म कशाला म्हणावं. एक छोटासा एक विवेक बुद्धी जागृत ज्यांनी होईल. ज्या कुठल्या गोष्टीने सात्विकता वाढेल ती क्रिया धर्म आहे. आणि ज्या कुठल्या गोष्टीने रजोगुण तमोगुण वाढतील तो अधर्म आहे. जर तुमच्या दांडियाने सात्विकता वाढते का, तुमच्या अजून बाकीच्या गोष्टीने सात्विकता वाढते का, मग तो अधर्म आहे. ज्यांनी सात्विकता वाढत आहे, मग ते अर्चन असेल, मग ते भजन असेल, मग ते कीर्तन असेल, प्रवचन असेल, अजून तुम्ही श्रीसुक्त, मला वाटतं बायका या काळामध्ये बऱ्याच 16 वेळा श्रीसुक्ताचे पाठ करतात, भगवतीच्या विविध स्तोत्रांच्या श्रीसुक्ताचं. आणि आता आपण मंडळांच्या पातळीवर बघितली उपासना, तर शेवटाकडे जाताना वैयक्तिक पातळीवर आता काय काय उपासना करावी, म्हणजे श्रीसुक्त आहे किंवा आपण देवी कवच किलक अर्गला आहे, महालक्ष्मी अष्टक आहे, नंतर देवी कवचाचं पण एक स्तोत्र आहे, दुर्गा सप्तशती स्तोत्र आहे. मग असं काय काय करता येईल का आपल्याला, काय काय म्हणता येईल? असं आहे की छोटे छोटे स्तोत्र खूप लाभकारी आहेत. जसं देवी कवच हे खूप लाभकारी आहे. देवी कवच, त्या व्यतिरिक्त अर्गला स्तोत्र खूप लाभकारी आहे. प्रत्येक श्लोकामध्ये देवीला रूप मागितलंय, विजय मागितलाय शत्रूंवर, रूपंदेही जयंदेही यशोदेही विशोदेही असं म्हणलेलं आहे. बरोबर. शक्तीची देवता. अजून असं सुद्धा देवीला प्रिय, देवीने ज्याचा उल्लेख केलेला आहे अशा रात्री सुक्ताचं पठन केलं जाऊ शकतं. अजून जे नमो देवी महादेवी इत्यादी जे देवी सुक्ताचे श्लोक आहेत त्यांचं पठन पाठ करता येतील. आता कसं होतं, काही काहींना 16 वेळा श्रीसुक्त म्हणणं पण शक्य नाही होत कधी कधी. मग ही छोटी छोटी स्तोत्र म्हणून, पण एकच स्तोत्र ठरवलं आपण, तर तेच 9 दिवस म्हणायचं का 9 दिवस वेगळे वेगळे स्तोत्र म्हणायचे? आपल्या रुचीवर आहे, आपल्या रुचीवर आहे, आपल्या भावनेवर आहे. तर कसंही केलं जाऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये भावप्रधानता आहे. समजा देवीचा जप करायचा असेल तर तो एक सांगा. आणि कुंकुमार्चन करतात बघा, देवीच्या जपामध्ये नाममंत्राचा जप करावा असं आहे. तर समजा आपली समजा शक्यतोवर कुलस्वामिनीचं केलं तर अधिक लाभकारी आहे, कारण की त्या देवीच्या स्वरूपाचं आपल्या कुळाशी सरळ सरळ संबंध असतो. आता समजा जर महालक्ष्मी जर कुलदेवता असेल तर श्री महालक्ष्मी नमः अशा प्रकारे तिच्या नाममंत्राचा यथाशक्ती जप करावा. नाममंत्रामध्ये काय आहे की इतर आता कलियुगामध्ये तर नामाची विशेष महिमा आहे, सगळ्या संतांनी गायलेली. तर त्यामुळे नामाचं साधन विशेष महात्म्य ठेवतं. शिवाय नामाला इतर मंत्रांसारखे नियम नाहीत किंवा त्याचं बंधन नाही किंवा अजून सगळ्या गोष्टीचंही नाही. आता जर तुम्ही नवारण मंत्र म्हणलात त्याच्यामध्ये बीज मंत्र आला, तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, तर नियमांची अपेक्षा तिथे असते. तर नाममंत्राचा ज्यावेळेस आपण जप करतो, श्री महालक्ष्मी महाश्री भवानी नमः वगैरे अशा नाममंत्रांचा, श्री पार्वती नमः किंवा तत्सम, तर ह्यानी काय होतं की विशेष काही नियमांची आवश्यकता नाही, भगवतीचं स्मरण राहतं. बरोबर, असं आहे. म्हणजे अनाठही उल्लेख आहे असं मला वाटत नाही. मुद्दाम आज बोलतोय, आपण नवरात्राबद्दल बोलतोय.
आज देशामध्ये राजकीय जे वातावरण आहे हो. ते काही फारसं आपल्या धर्माच्या बाजूने आहे अशातला भाग नाहीये काय. पण याच्यात एक मला फक्त आशेचा किरण दिसला. सध्याचे देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, ते आज पंतप्रधान आहेत, हो. ते देखील या नवरात्रात व्रत करत असतात. हो. त्यांचं व्रत मगाशी त्याने म्हणे अत्यंत कडक आहे. 9 दिवस ते उपवास करतात आणि अमेरिकेत गेले तरी त्यांचे उपवास चालू होते. बरोबर. तर असा ही जी काही हा जो देवीचा भक्त आहे त्यांचं ते मी एक कात्यायनी देवीचं स्तोत्र त्यांच्या मुखातनं ऐकलं, फार चांगलं त्यांनी म्हटलं. तर आज देशाला एक असा जो पंतप्रधान मिळालेला आहे आणि त्याच्या मुखातनं आपण हे ऐकतोय, तर ही एक निश्चितपणे नवरात्र उत्सवाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. हो. एक देशाचा जो पंतप्रधान ते करतोय, हो. तेव्हा आपल्याला त्यातनं उत्साह येणं स्वाभाविक आहे. उत्साह येणं. त्याचे राजकीय विचार काय आहेत त्याच्याशी आपल्याला काही घेणं बरोबर. यथा राजा तथा नाही, प्रजा. नाही, राजकीय विचाराची काय नाही. हे कुठल्या पक्षाचे आहेत हा भाग वेगळा आहे, पण ते आज पंतप्रधान पदावर विराजमान आहेत बरोबर. आणि पंतप्रधान पदावर बसल्यानंतरही ते हे पाळतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. बाकीचे लोक त्या पदावर गेले हे सगळं विसरतात, ते अजून विसरलेले नाही. हे शक्तीच्या उपासनेनी, व्यवस्थित शक्तीच्या उपासनेनी काय होतं याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपले पंतप्रधान आहेत. लहानपणापासून ज्यावेळेसपासून ते रामकृष्ण मिशन मध्ये जोडल्या गेले, आता तिथं बंगालच्या ह्याच्यामध्ये देवीचाच उपासनेचं जास्त अधिक प्रचलन आहे. तर तिथून देवीच्या उपासनेचा त्यांना जसा संपर्क आला म्हणा किंवा ओढ लागली, गोडी लागली असं आहे. तर व्यवस्थित आता ते एकच नवरात्र नाही, ते चैत्राचं सुद्धा असंच करतात. चैत्राचं नवरात्र आणि हे अश्विन नवरात्र, हे दोन्ही नवरात्र ते लिंबू पाण्यावरच करतात. देवीची उपासना व्यवस्थित जर केली तर काय होऊ शकतं याचं प्रत्यक्ष उदाहरण आज देशासमोर आहे. बरोबर. की चहाचे कप इत्यादी धुणारा एक छोटासा बालक आज देशाचा पंतप्रधान आहे. तर भगवतीच्या उपासनेचं हे विशेष हे विशेषत्व आहे आणि हे सप्तशतीमध्ये म्हणलेलं आहे. बरोबर. त्वामाश्रिताना नविपन्न राणाम त्वामाश्रिता ह्या श्रयताम प्रयात. बरोबर. तुझ्या उपासनेचं हे फळ आहे की ते कुणाच्या आश्रयाला जात नाहीत, ते दुसऱ्यांना आश्रय देण्या एवढे समर्थ होतात. आणि आपली श्री सुक्ताची फलश्रुतीच आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला धन धान्य पशु आयु आरोग्य समृद्धी सगळंच प्राप्त होणार आहे. म्हणजे देवी कशी आहे ते शक्तीचं पण स्वरूप आहे, आई पण आहे. त्यामुळे तिच्यामध्ये असलेला तो वात्सल्य भाव ती लगेच बोलते. हा, आणि मग त्या भावनेतनं महिला ते कुंकुमार्चन पण करतात बघा. तर ते थोडक्यात ते सांगा, मग आपण थांबूया. कुंकुमार्चन हे नामावलीनी करणं अधिक. हा, कारण की बऱ्याच ठिकाणी महिला श्री सुक्ताचे पाठ करून करतात, त्यावेळेला ते अंगुली निर्देश पण एक तुम्ही थोडंसं सांगा की काय काळजी घेतली पाहिजे. ह्या मुद्रेनी हे कुंकू व्हायला पाहिजे असं. अशी मुद्रा ना, मृगी. तर कुंकू व्हायला पाहिजे. तर आणि ते कुठल्याही सुक्तापेक्षा ते नामावलीने व्हायला जास्त चांगले. मग आता भगवतीची अष्टोत्तर नामावली ज्याच्यामध्ये 108 नाव आहेत, ज्यांना अजून अपेक्षा असेल त्यांच्यासाठी सहस्र नामावली आहे. सहस्र नामावलीला साधारणतः 1.25 तास लागतो, पण त्यापेक्षा अष्टोत्तर नामावली खूप अगदी 108 नाव आहेत, कमी वेळामध्ये होतं. तर त्या नामावली आपल्याला जसं लक्ष्मीचे आपण नाव घेऊ शकतो, दुर्गा मातेचे आपण नाव घेऊ शकतो, सगळ्यांची नामावली इत्यादी आज उपलब्ध आहे. तर त्यांनी विशेष अर्चन करण्याचं विशेष महत्व आहे, फळ आहे. आणि शंकराचार्यांनी लिहिलेलं सौंदर्य लहरी म्हणत पण काही जण कुंकुमार्चन करतात, तर ते पण केलं तर चालतं का तसं? असं आहे की ते सौंदर्य लहरीचं थोडंसं प्रकरण वेगळं आहे. कारण की श्रीविद्येशी संबंधित असेल किंवा अन्य भगवतीच्या सूक्ष्म उपासनेशी संबंधित असं ते स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये 100 श्लोक आहेत, तर 100 विविध प्रयोगांचा तिथं वर्णन आहे. बरोबर आहे. बरोबर. आता जे त्या मार्गामध्ये विशेष दीक्षित आहेत तर त्यांनी करायला काही हरकत नाही, पण सर्वसामान्यांसाठी एकतर ते मोठंही होतं, बरोबर आहे, तर ते श्लोकही मोठे आहेत, श्लोक संख्याही जास्त आहे. तर त्यापेक्षा नामावलीनी करणं जास्त हे आहे. कारण की देव्यापराध क्षमापण स्तोत्रामध्ये सुद्धा मला काय शेवटी साध्य करायचंय असं ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस शंकराचार्यांचं वर्णन आहे. नमोक्षस्याकांक्षा भव विभव वांछा पिचनमे नविज्ञानापेक्षा शशिमुख सुखेच्छा पिच पुन्हा अतस्त्वाम संयाचे मम जननी यातु मम वै मृडानी रुद्रानी शिव शिव भवानी ती जपता. माझं जीवन कशामध्ये जावं? माझं जीवन हे तुझे हे विविध नाम घेण्यामध्ये व्यतीत व्हावं. तर शेवटी
पोहोचायचं नामामध्ये, तर त्याच्यामुळे नामावलीचा आश्रय हा अर्चनाला असेल, अजून कशाला असेल, हा जास्त उपयोग. नाही, आणि मग कुठल्या दिवशी करावं कुंकुमार्चन? अष्टमीला, नवमीला, का 9 दिवसात कुठल्याही दिवशी केलं तरी चालेल? कुठल्याही दिवशी करणं फलप्रद आहे. ज्यांना अष्टमी नवमी शक्य आहे त्यांना तेही उपयुक्त असेल. उपयुक्तच असेल. काका, याच्यात एक असा छोटा प्रश्न होता की 20-22 वर्षाच्या मुली, आता कित्येक जणांना मराठीच्या वाचनाचे पण प्रॉब्लेम हो. तर व्हिडिओ लावला किंवा ऑडिओ असेल त्याच्यावरती ते करू शकतात. काय? कुंकुमार्चन. कुंकुमार्चन हो, करू शकतो. सहस्त्रनामावली लावली आपण अगदी, मोबाईल अगदी, वरती, अगदी. करता येईल का? करू शकतो. करू शकतो. हो, काहीच हरकत नाही. ते नाव कानावर पडत आहे आणि अर्चना होत आहे, श्रवण करत करायला काहीच हरकत नाही, निषेध नाही कुठं. आता नवरात्राचाच विषय चाललाय म्हणून मी आमच्या गुरुदेवांच्या भविष्यातले एक महत्वाची बाब तुम्हाला सांगतो. रामकृष्ण सरस्वती महाराज जेव्हा बाल्यावस्थेत होते, तर त्यांचा जन्मच मुली या कामाकरता झाला होता आणि त्यांची कुलस्वामिनी ही कोल्हापूरची अंबा. महालक्ष्मी. बऱ्याच वेळा मी गुरुदेवांच्या बरोबर कोल्हापूरला दर्शनाला गेलेलो आहे आणि ते मातेला आई साहेब असं एक फार प्रेमाने उच्चारायचे. त्यांचा शब्द माझ्या कानावरून बसला, ते उच्चारणच होतं. त्याचं एक वैशिष्ट्य असं होतं की गुरुदेव लहानपणी असताना त्यांना स्वप्नात साक्षात्कार, आणि मी तुझ्याकडे यायला निघाली आहे, पण मी त्या केडगाव मध्ये अडकली आहे, तिथे माझी भगिनी आहे, तिथे मी आली आहे आणि आता मला पुढे तू न्यायला ये. आणि हे स्वप्न पडल्यावर ते गुरुदेव आणि माझं त्यांचे मोठे बंधू, त्यांचे काही 4 नातेवाईक सगळे बघायला गेले. आणि त्या ठिकाणी त्यांना पहिल्या ठिकाणी कुठे शोधलं, तिथे काही सापडलं नाही. दुसरीकडे कुठे ती कोण सापडली आणि तिथे तो तांदळा स्वरूपात ती गेली. तांदळा स्वरूपात सापडल्यावर तो तुम्हाला तांदळा हे असतो. तर त्यांचे मोठे बंधू होते, ते म्हणले, बंधू मोठे होते, त्यांचा अधिकारच होता, त्यांनी ते पूजा वगैरे करून त्याची मिरवणुकीने त्यांनी आणलं. पण त्या बंधूंच्या हातात ते मूर्ती एवढी जड झाली की त्यांना ते पेललं. शेवटी गुरुदारांनी हातात, पण गुरुदारी अगदी इझिली घरी आणली. म्हणजे त्यांच्या करताच साक्षात कोल्हापूरची अंबा माता नगरमध्ये आली, त्यांच्या घरी आली. बरोबर. हे आमच्या गुरुदेवांबद्दल विश्वांना खासची सोडून एक गुरुदांचे बघतो, त्यांनी एक रामराय महात्म्य अशी एक पोथी लिहिली. त्या पोथीमध्ये हा सगळं उल्लेख तांदळा स्वरूप, आणि अजूनही तो तांदळा क्षीरसागर कुटुंबाच्या म्हणजे गुरुदेवांच्या देवतेमध्ये आहेच. म्हणजे देवीचं किती महत्व आहे, गुरुदेवांना देखील देवीचं किती महत्व आहे हा फार म्हणजे त्या रामराय महात्म्याचं असं आलंय, ही देवी नंतर गुरुदेवांची सेवा करतो काय आई स्वरूपामध्ये आहे ती. काय माहिती का, गुरुचरित्रात देखील असं आपण बघतो की स्वामी नरसिंह सरस्वती महाराज जेव्हा अवतारात होते तेव्हा अनेक देवींनी त्यांच्याकडे आलेल्या भक्तांना या गुरुदेवांकडे नरसिंह महाराजांकडे पाठवलं. कारण की गुरु स्वरूप हे सगळ्यापेक्षा मोठे आहे. त्यांनी सांगितलं तू संन्याशी आहे तिचं जा. लोकांचा काही वेळेस विश्वास नव्हता. कुष्ठरोगी ब्राह्मणाची कथा आणि तू माणसाकडे जा सांगते. बरोबर. आणि गुरुदेव तिचं नरसिंह महाराज तू संशय धरून आलाय, मी तुझं करतो पण मग थोडं राहणार आहे. त्याच्यावर त्यांनी 1-2 लोकांना असं कवित्व वगैरे करायला सांगितलं. म्हणजे दत्त परंपरेतले जे अवतारी पुरुष आहेत बरोबर त्यांना आणि देवी हे सगळे एकच आहे. आपण फक्त नाव वेगळं, आज देवी म्हटले, उद्या दत्त म्हणतोय, परवा विष्णू म्हणतोय, शंकर म्हणतोय, सगळे एक. कुठेही बघ दत्त भार्गव संवाद जर पाहिला तर दत्तप्रभूंनी परशुरामांना जो उपदेश केलेला आहे तो भगवतीच्याच उपासनेचा केलेला आहे. बरोबर. तर त्यामुळे ह्या सगळ्या शक्ती ह्या एकच आहेत. आपण त्या काळात त्या तत्वाचं पूजा करतो. बरोबर. आणि सगळं एकच आहे. एकच आहे. आपल्याला बऱ्याच वेळा लोकांना शैव वैष्णव असं करतात, पण भगवान विष्णू ज्या ज्या वेळेस अवतीर्ण झाले पृथ्वी तलावर तेव्हा त्यांनी शंकराची पूजा केली. शंकर मला देवत आहे, आणि शंकर जेव्हा आलेले होते तेव्हा त्यांनी विष्णूंची पूजा केली. म्हणजे एवढं त्यांच्यात ऐक्य आहे, आपणच भेदाभेद का करायचं. बरोबर. अज्ञान मूलत आहे. या गुरु परंपरेत शंकर हे आद्य गुरु आहे, विष्णू गुरु आहे, सगळे गुरु स्वरूप आहे. म्हणूनच या सणांच्या माध्यमातून जर प्रबोधनाची जर परंपरा टिकली तर हे सगळं अज्ञान दूर होईल. बरोबर. म्हणून कुठल्याही सणांच्या निमित्त
अशा प्रकारची प्रबोधन परंपरा पाहिजे. लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बरोबर अगदी. बरोबर म्हणून देव माझाची ही विशेष जबाबदारी की सर्वांपर्यंत सणानिमित्त हे ज्ञानामृत पोहोचवावं. बरोबर आहे बरोबर असं आहे. हे देव माझा तर बऱ्याच आध्यात्मिक विषयात, धार्मिक विषयात पुढाकार घेऊन हे सगळे व्हिडिओ आपले म्हणजे आजच्या आपल्या ह्या चर्चेमधनं देव माझाने चांगलंच हे बरोबर. कार्य केलेलं आहे. बरोबर आहे. आज म्हणजे या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण मंडळांनी काय करावं, एका महिलेनी काय करावं, नंतर वैयक्तिक पातळीवर कुठली उपासना करावी, कुठलाही अतिरेक न करता एक तारतम्य भाव साधून आपण ह्या 9 दिवसांमध्ये आपण जसं म्हणाला नवविधा भक्ती करत करत या आई शक्ती तिच्या आई भगवतीकडनं ती शक्ती प्राप्त करून घ्यावी आणि मोठ्या कुठल्याही म्हणजे भुलू नये कुठल्याही याला की आज आपण ह्या साड्या नेसल्या पाहिजेत म्हणजेच आपल्याला देवी प्राप्त होईल हाच रंग आपण, कारण की आजकाल ते खूप फॅड झालेले की 9 दिवसाच्या 9 साड्या. हा म्हणजे मी काय म्हणते की हरकत नाही, देवीला सुद्धा हा सगळा शृंगार आवडतो. आपण त्या 9 दिवसाच्या पण त्या वरच्या कारे भुलेल्या वरल्या रंगाची असं न करता देवीला नेमकं काय हवंय माझ्याकडनं ते आपले आचार विचार आणि संचार आपण करावा आणि आपलं आयुष्य सुगंधित करावं आणि आपल्या सहवासात येणाऱ्या सगळ्या परिवाराचं आपण कल्याण करावं, कारण की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी असं करण्याचं काम देवीच्या ठाई आहे. रंग वगैरे म्हणलं हा 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 तर मी सरकारी क्षेत्रात काम करत नाही, काही महिलांनी मला प्रश्न विचारला या रंगाची साडी आम्हाला उद्या कॅज्युअली द्या मला रजा द्या. बरोबर आहे. अरे म्हटलं रजा तुझ्याकडे जे कपडे ठेवले ना देवी कुठं म्हणते नाही, देवीला भाव तुमचा हवाय. तुम्ही भलेही राजेशाही थाट करून वेगळे वेगळे वस्त्र करून पण तिला जर का तुमच्या अंतरंगात तो भाव नसेल तर ती तुमच्यावर कधी प्रसन्न होऊ शकत नाही. अगदी तुमच्या आर्त हाकेला प्रसन्न होणारी अशी ही देवी आहे. सगळ्यांवर प्रसन्न हो अशी आपण मनोकामना करूयात. आपण वेळात वेळ काढून आलात आणि ही चर्चा खरंच खूप छान रंगली आणि सूर्य जरी मावळला तरी संधी प्रकाश दरवळत असतो, सहवास जरी संपला तरी आठवणीचा सुगंध मात्र सदैव दरवळत असतो. असा हा आपल्या सहवासाचा सुगंध घेऊन आपण आजच्या या चर्चेला विराम देऊया. जगदंबा माता की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.